एक्झाम साहित्य दीप या YouTube चॅनलवर तथा ॲपवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही नवीन असाल तर एक्झाम साहित्य दीप या ॲप तथा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. मनावरले कुठले डाऊट असतील त्या नंबरला कॉल करा. पेपर क्रमांक 1, व्हिडिओ क्रमांक 2, अध्यापनाची उद्दिष्टे पाहूया सविस्तरपणे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला बरंच काही शिकायला यातून भेटेल. अध्यापन ही एक हेतुपुरस्सर केली जाणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांच्या वर्तनात अपेक्षित बदल घडवून आणणे हा या मागचा मुख्य हेतू असू शकतो. अध्यापनाची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे विस्तृतपणे सांगण्यात येतील. त्यामधील 1 नंबर जे आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अध्यापन काय असतं आणि ती केली जाणारी ही प्रक्रिया जी आहे, ही कशी आहे? हेतुपूर्वक आहे. विद्यार्थ्याच्या वर्तनात बदल घडवून आणणे हा त्याचा मुख्य हेतू 100% आहे. त्यातील उद्दिष्ट जे आहे त्यामधील नंबर 1 आहे ज्ञान आणि कौशल्याचे हस्तांतरण. ज्ञान म्हणजे काय? कौशल्य म्हणजे काय? आणि त्यातील जे हस्तांतरण केलं जातं, यातील फरक काय? हे आपण पाहणार आहात. विद्यार्थ्यापर्यंत नवीन माहिती, तथ्ये, तत्वे आणि संकल्पना पोहोचवणे, तसेच त्यांना व्यावहारिक कौशल्य, उदाहरणार्थ भाषा कौशल्य, गणितीय कौशल्य आणि तांत्रिक कौशल्य शिकवणे. ज्ञान यातूनच विद्यार्थी शिकत असतो. हे फक्त पुस्तकी ज्ञान आहे, परंतु विद्यार्थी जे आहे, शिक्षकाद्वारे, प्राध्यापकाद्वारे जे वेगवेगळे कौशल्य आहेत, त्यांना आपण ग्रहण करत असतं. त्यातील दुसरा महत्त्वपूर्ण पॉइंट आहे सर्वांगीण विकास. केवळ बौद्धिक विकास न करता विद्यार्थ्यांचा भावनिक, शारीरिक, सामाजिक विकास घडवून आणणे हे मुख्य विचार जे आहे, हे अध्यापनाद्वारे केले जाऊ शकते. विचार क्षमतेचा विकास करणे. तो विचार कसा करू शकतो? ह्या वेगवेगळ्या कौशल्याद्वारे तो 100% विचार करू शकतो. विद्यार्थ्यांमध्ये तार्किक आणखी विचार करण्याची क्षमता निर्माण करणे. विश्लेषणात्मक विचार, जी वस्तू तुम्हाला सरळ सोप्या भाषेत सांगायची असेल, त्याला उदाहरण देऊन सांगणे म्हणजे विश्लेषणात्मक आणि सृजनशीलता विकसित करणे आणि की ग्रहण करण्याची क्षमता. कुठला भाषणकार बोलत असेल, कुठला प्राध्यापक शिकवत असेल, त्याला ग्रहण कसं करायचं, जेणेकरून ते अंधानुकरण न करता स्वतःचा विचार करू शकेल. अंधानुकरण न करता स्वतःचा विचार करू शकेल. असं शिक्षण देणं म्हणजेच विचार क्षमतेचा विकास करणं होय. मूल्य शिक्षण आणि चरित्र घडवणूक. विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, सहिष्णुता, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक जबाबदारी यांची जाणीव यासाठी मानवी मूल्य रुजवणे. मूल्य शिक्षणामध्ये चरित्र घडवून आणणे म्हणजे मानवी मूल्य रुजवणे. त्यासाठी सहिष्णुता, राष्ट्रप्रेम सुद्धा निर्माण करणे, जागा करणे. स्वावलंबन आणि समस्याचं निवारण. विद्यार्थ्यांना जीवनात येणाऱ्या अडचणी आणि आव्हानांना धैर्याने समोर जाण्यासाठी आणि स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्यासाठी सक्षम करणे. याचा अर्थ की स्वावलंबन बनणे. कुठली पण समस्या त्याच्यासमोर आली असेल, त्या समस्या, अडचणी यांना आव्हानाने, धैर्याने, आत्मविश्वासाने समोर जाण्याची क्षमता निर्माण करणे म्हणजेच स्वतः सोडवणे, स्वतःचाच गुरु स्वतः करणे, यासाठी सक्षम बनणे म्हणजेच या समस्यांना खूप महत्वाचं निवारण करणे या दृष्टिकोनातून आपण पाहू शकता. पुढे पाहूया सामाजिक समायोजन. समाजातील एक जबाबदार नागरिक म्हणून जगण्यासाठी विद्यार्थ्यांना समाजाच्या चालीरीती, नियम, अपेक्षांशी जुळवून घेण्यासाठी मदत करणे. सामाजिक समाज माणूस एकटा जगू शकत नाही, तो समाजामध्ये राहतो. समाजातील विविध समायोजना जे आहेत, त्या जबाबदाऱ्या ज्या आहेत, ते नागरिकांपर्यंत पोहोचवणे. तो स्वतःच शिकत नाही, तर ते वेगवेगळ्या घरातील, परिवारातील, गावातील तथा देशातील नागरिकांना समजून सांगण्याचा प्रयत्न पण तो करत असतो. त्यासाठी नियम, अपेक्षांशी जुळवून घेण्यासाठी हे सामाजिक समायोजन खूप महत्वाचं मानलं जाऊ शकतं. आता अध्यापनाचे स्तर कुठले आहेत ते पाहूया. शिक्षणशास्त्रामध्ये अध्यापनाचे प्रामुख्याने 3 स्तर मानले जातात. हे एक स्तर एका त्रिकोण मनोरेखासारखे असतात, ज्यांचा पाया स्मृती स्तर असतो आणि सर्वोच्च टोक चिंतनशील स्तर असे मानले जाते. 2 स्तरामध्ये या प्रयोग केला जातो. पहिला नंबर आहे स्मृती स्तर. यामध्ये पहा, हा अध्यापनाचा प्राथमिक आणि सर्वात खालचा स्तर आहे. यांचे मुख्य पुरस्कर्ते हार्वर्ड आहेत.
हार्वर्ड काय म्हणतात हे पाहूया. संकल्पना या स्तरावर विचार प्रक्रियेचा टीचिंग प्रोसेसिंग कमीत कमी वापर होतो. माहिती, तथ्ये, नियम जसेचे तसे पाठ करणे आणि स्मरणात ठेवणे यावर सर्वाधिक भर दिला जातो. यामध्ये शिक्षकांची भूमिका अतिशय सक्रिय आणि हुकुमशाही स्वरूपाची असते. तर विद्यार्थी केवळ एक निष्क्रिय श्रोता असतो. श्रोतामध्ये फक्त ऐकणारा, सर्जन करणारा आणि हुकुमशाही यानी की जे सांगण्यात येतं ते तटस्थपणे आणि ताठरपणे शिक्षकांची भूमिका असते ते विद्यार्थ्यापासून पोहोचणे. वैशिष्ट्ये पाठांतर, पुनरावृत्ती, आठवणे आणि ओळखणे आदी. उदाहरण स्वरूपामध्ये याला पाहूया आपण. लहान मुलांना गणिताचे पाठ किंवा मूळ अक्षरे पाठ करायला लावणे. इतिहासातील युद्धांच्या तारखा तशाच तशा लक्षात ठेवणे. उदाहरणार्थ पानिपतचे युद्ध कधी झाले हे केवळ पाठ करणे नाही तर त्याला ग्रहण करणे आणि लक्षात ठेवणे. दुसरा स्तर जे आहे आकलन स्तर, हा अध्यापनाचा मधला स्तर आहे. यांचे मुख्य पुरस्कर्ते मॉरिसन आहेत. बघूया संकल्पना त्याची. आकलन म्हणजे केवळ माहिती पाठ न करता तिचा अर्थ समजून घेणे आहे. या स्तरावर विद्यार्थी दोन वेगवेगळ्या संकल्पनांमधील संबंध ओळखू शकतो. स्वतःच्या शब्दात माहिती सांगू शकतो आणि उदाहरणे पण देऊ शकतो. हे बघा आकलन स्तर म्हणजे समजून घेणे न राहता त्या या स्तरावर वेगवेगळ्या संकल्पनाची ओळख करून घेणे. ओळख करून घेणे म्हणजे त्या बाबतीमधील विविध गोष्टींना निरखून पाहणे, जाणून घेणे असं म्हणता येईल. ओळख करून घेणे, त्या शब्दांची माहिती सांगणे. आपण कुठला पाठ, कविता जर वाचत असाल, त्या कवितेला समजून घेत असाल, त्या शब्दांना पण कठीण शब्दांना पण समजून घेतलं पाहिजे. फक्त कविता कविता म्हणून वाचायची नाही, तर त्यामधला भाव जो आहे, त्यामधली वेगवेगळी संकल्पनामधील संबंध जो आहे, शब्दामधील संबंध जो आहे, तो स्वतः समजून घेणे एवढा तू तत्पर बनू शकतो. या स्तरासाठी स्मृती स्तरांचे ज्ञान असणे आवश्यक असते. यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही सक्रिय असतात. वैशिष्ट्ये विषयावर प्रभुत्व मिळवणे, तुलना करणे, वर्गीकरण करणे आणि प्राप्त माहितीचा योग्य अर्थ लावणे. विषयावर प्रभुत्व, जे विषय आहे त्याच्यावर पहिल्यांदा प्रभुत्व मिळवणे, एक विषय सकारात्मक, नकारात्मक या अन्य बाबतीची तुलना करणे आणि त्याचं वर्गीकरण करणे. वर्गीकरण करणे म्हणजे वेगवेगळ्या घटकाविषयी, वेगवेगळ्या विषयाविषयी त्याची तुलना करून त्यांना वेगळे करून प्राप्त माहितीचा अर्थ लावणे असं म्हणता येईल. उदाहरण स्वरूपामध्ये पाहूया. न्यूटनचा नियम पाठ न करता तो नियम कसा काम करतो हे समजून घेणे आणि सफरचंद खालीच का पडले हे कारणसह स्पष्ट करणे. लोकशाही आणि हुकुमशाही या दोन शासन व्यवस्थेमधील फरक स्वतः शब्दात स्पष्ट करणे आदी. तिसरा स्तर आहे चिंतनशील स्तर. हा स्तर अध्यापनाचा सर्वोत्तम आणि सर्वाधिक विचार करायला लावणारा स्तर आहे. याचा मुख्य पुरस्कर्ते हंट आहेत. लक्षात ठेवा, असे प्रश्न येऊ शकतात. हर स्तरावर वेगवेगळे लेखक आहेत, वेगवेगळी संकल्पना मांडलेली आहे. आकलन स्तर मॉरिसन आहे आणि तिसरा स्तर जो आहे ते आहेत हंट. संकल्पना या स्तरावर समस्या केंद्रित अध्यापन होते. समस्यांना प्रमुख केंद्र मानलं जातं. विद्यार्थ्यासमोर एक समस्या उभी केली जाते आणि विद्यार्थी स्वतः कल्पनेने, स्वतंत्र विचाराने आणि संशोधनाने त्यावर समस्येचा उपाय शोधतात. तेथे शिक्षकांची भूमिका केवळ एक मार्गदर्शनापुरतीच नसते. विद्यार्थी पूर्णपणे स्वतंत्र आणि सक्रिय असतो. असतेच वैशिष्ट्य उच्च दर्जाची तार्किक विचारसरणी, टीकात्मक विचार, संशोधन वृत्ती और मानव नवनिर्मिती. यामध्ये पहा दर्जेदार जे उच्चस्तरीय तार्किक असतात, विचारसरणीला वाव दिला जातो. और टीकात्मक यानी की ज्याच्यावर सकारात्मक आणि नकारात्मक टीका करणे हे संशोधन वृत्तीचा एक नवनिर्मित वैशिष्ट्यपूर्ण असा उल्लेख केला जाऊ शकतो. उदाहरणामध्ये पाहूया. वाढत्या जागतिक तापमान वाढीला आळा घालण्यासाठी आपल्या शहरात किंवा गावात कोणते कोणते उपाय करता येतील या विषयावर विद्यार्थ्यांनी स्वतंत्र संशोधन करून एक प्रकल्प अहवाल तयार करणे. एखाद्या साहित्यिक कलाकृतीमध्ये उदाहरणार्थ एखाद्या कादंबरीचे सखोल सर्वेक्षण करून त्यावर स्वतःचे मत मांडणे, स्वतःची बाजू मांडणे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यामध्ये येतात. यावरील काही प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 1 त्याचं विश्लेषण पण दिलेलं आहे मी. विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या शारीरिक, भावनिक आणि सामाजिक बाजू ही घडवणे हे अध्यापनाच्या कोणत्या उद्दिष्टामध्ये या लक्षणामध्ये येते, या उद्दिष्टाचे लक्षण आहे. ऑप्शन क्रमांक सर्वांगीण विकास. स्पष्टीकरण पाहूया.
शिक्षणाचा खरा अर्थ हा केवळ डोके मेंदू भरणे नाही, तर मन, शरीर आणि समाज या सर्वांचा सखोल समतोल अभ्यास करणे आहे, साधने आहे. यालाच सर्वांगीण विकास म्हणतात. मराठीमध्ये एक सुंदर श्लोक आहे. काया, वाचा, मन, बुद्धी, आत्मा या पंचकोशांचा विकास हाच सर्वांगीण विकास आहे. काया, वाचा, मन आणि बुद्धी आणि आत्मा या सगळ्यांचा विकास हा सर्वांगीण विकास मानला जाऊ शकतो. यामधील शरीर काय करते, भावनिकता काय आहे और सामाजिकता काय आहे हे पण पाहूया. फक्त फक्त गणित नव्हे तर खेळ, व्यायाम, शारीरिक शिक्षण, पीटी, स्वच्छता, समावेश, निरोगी शरीराशिवाय सर्व ज्ञान व्यर्थ आहे. भावनिक राग, दुःख, आनंद, ताण, भावना कसे समोर जावे लागते शिकवणे. मुलांचे परीक्षेत कमी गुण आल्यावर स्वतः दोष न देता पुन्हा प्रयत्न करण्याची मानसिकता निर्माण करणे असं म्हणता येईल. सामाजिक इतरांपेक्षा कसे राहावे, इतरांसोबत कसे राहावे, कसे जगावे, कोणाला कसं बोलावे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, विविध संस्कृतीचा आदर करावे शिकवणे. मी पासून आम्हीकडे निर्माण करणारी ही प्रक्रिया जी आहे ते सामाजिकतामध्ये येऊ शकते. चौथा, बौद्धिक फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे तर विचार करण्याचे प्रश्न निर्माण करणे, थिंकिंग. या उदाहरणात एक आदर्श शाळा पहा. तिथे फक्त 8 ते 9 असते बौद्धिक, 9 ते 10 शारीरिक खेळाचा तास असतो, जिथे मुले धावतात, झोकात खेळतात, शरीराचा खूप व्यायाम करतात. दुपारी कला, संगीत तिथे मुलांना आपल्या भावनांना व्यक्त करता येते. शेवटी सामाजिक विज्ञान प्रकल्प असतो, तिथे मुलांना गटाचे काम करायला सांगितले जाते. मुलगा हुशार असला तर गटात शिस्त पाळली जात नाही. त्याचा शिक्षक समाजात समजतात की समाजात कसे वागावे. तर शाळा फक्त गणित, विज्ञान शिकून राहिली तर ती डोक्याला तर बळ देईलच, पण मुलांचे नाते, चरित्र आणि आरोग्य कोंबडून पडते. त्यामुळे सर्वांगीण विकास हेच खऱ्या अर्थाने शिक्षणाचे स्वतंत्र ध्येय मानले जाऊ शकते. पुढे पाहूया. प्रश्न क्रमांक 2 विश्लेषण खूप दिलेलं आहे. परीक्षेमध्ये एखाद्याने प्रामाणिकपणे वागावे, लहानांवर प्रेम करावे आणि राष्ट्रध्वजांचा सन्मान करावा ही मूल्ये कोणत्या अध्यापनात उद्दिष्टांतर्गत येतात? मूल्य, शिक्षण आणि चरित्र घडवणूक आदी. या प्रश्नामध्ये दिलेले उदाहरण प्रामाणिक, प्रेम, राष्ट्रध्वज, सन्मान, नैतिक मूल्ये आहे. ही मूल्ये एखाद्या व्यक्तीचा आत्मा, विवेक आणि समाजातील वागणूक ठरवतात. मूल्य शिक्षण म्हणजे नेमके काय, हे चांगले की वाईट यातील फरक आपण पहिल्यांदा पाहून घेऊया. चरित्र घडवणूक म्हणजे काय? विद्यार्थी जेव्हा ही मूल्ये आचरणात आणतो, उदाहरणार्थ वास्तविक परीक्षेत खोटी उत्तीर्ण लिहिणे, जेव्हा त्याचे चरित्र घडते. शिक्षणाच्या ब्लूमच्या वर्गीकरणात या गोष्टी भावनिक क्षेत्रामध्ये येतात, जिथे ज्ञानापेक्षा दृष्टिकोन, मूल्य आणि विश्वास यांनाच महत्व दिले जातं. या प्रश्नांना आपण उदाहरणास्वरूपामध्ये पाहूया. एका वर्गात गणिताची परीक्षा सुरू आहे. शिक्षक काही कामाने बाहेर गेले आहेत. ज्ञान हस्तांतरण पर्याय 1 अभ्यास केलेल्या विद्यार्थ्याने सगळी उत्तरे लिहिली. मूल्य शिक्षण चरित्र पर्याय ब. एका विद्यार्थ्यांच्या शेजारी उत्तरांची नोट पडली आहे. त्यांनी पाहिले तर त्याने ती नोट उचलून स्वतःचे उत्तर बदलली तर तो अप्रामाणिक नैतिक ठरतो. पण जर त्याने ती नोट दूर सारली किंवा शिक्षकांना दिली तर त्याच्यातील प्रामाणिकपणा, चरित्र स्पष्ट होते. तसेच लहान बहिणीवर प्रेम करणारे किंवा राष्ट्रध्वज पाहून उभे राहणे या सवयी कोणत्याही परीक्षेत गुण मिळवून देत नाही, तर त्या व्यक्तीला उत्तम नागरिक बनवतात. हाच मूल्य शिक्षण आणि चरित्र घडवणुकीचा परिणाम मानला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 3 विद्यार्थ्यांना गणिताची सूत्रे पाठ करायला सांगणे आणि परीक्षेत ती अगदी तशीच लिहायला सांगणे हे अध्यापनाच्या कोणत्या स्तरावर येते? स्मृती स्तर. आपण 3 स्तर पाहिलेले आहेत. स्पष्टीकरण. अध्यापन शास्त्रात शिक्षणाचे सामान्यतः 3 प्रमुख स्तर आहेत. स्मृती स्तर, आकलन स्तर और चिंतनशील स्तर. आपण तिन्ही पण हे पाहिलेले आहेत. या प्रश्नात पाठ करायला सांगणे किंवा तशीच लिहायला सांगणे याचा अर्थ की विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती तपासली जात आहे. त्यांची समज किंवा बुद्धिमत्ता नाही. हे शिक्षणाचे अत्यंत पारंपरिक आणि खालच्या दर्जा
मानला जाऊ शकतो. उदाहरणामध्ये पाहूया. समजा शिक्षक विद्यार्थ्यांना गुरुत्वाकर्षणाचे सूत्र FG M1 M2 R2 शिकवत आहेत. स्मृती स्तर पर्याय 1. शिक्षक म्हणतात, ही हा हा फॉर्म्युला 10 वेळा लिहा आणि पेपरमध्ये तशीच लिहा. विद्यार्थी फॉर्म्युला लिहितो, विद्यार्थी फॉर्म्युला लिहितो, पण त्याला जी म्हणजे काय आणि स्थिरता काय आहे हे माहीत नसते. पोपटासारखी पुनरावृत्ती करत असतो. आकलन स्तर शिक्षक वाचतात विचारतात, जर पृथ्वीचे वस्तुमान दुप्पट केले तर बलाघातावर काय परिणाम होईल? विद्यार्थी सूत्र समजून उत्तर देतो, ते लिहिण्यापेक्षा उपयोगी होतो. चिंतन विद्यार्थी विचारतो, सर हा जी आपण वेगळ्या पद्धतीने कसा शोधू? किंवा हा नियम अंतराळात सर्वत्र खरा आहे का? हा प्रश्न निर्माण करणे आहे. प्रश्न क्रमांक 4. अध्यापनाच्या स्मृती स्तराचे मुख्य पुरस्कर्ते कोण आहेत? हर्बंट पाहूया. हर्बंट हे अनेकदा प्रश्न घोटाळ्यात टाकणारा असतो, कारण स्मृती म्हणजे रट्टामार्गी दिसते, जी प्राचीन आहे, पण तिचा एका शास्त्रीय पद्धतीचा वाटा देणारे जर्मन तत्वज्ञ जोहान फ्रेडरिख हर्बंट हे होते. हर्बंट 5 सोपानांचा सिद्धांत त्यांनी लिहिलेला आहे. हर्बंट यांनी शिक्षणासाठी 5 पायऱ्या सांगितल्या आहेत. तयारी, नंबर 2 सादरीकरण, नंबर 3 सहवास, नंबर 4 पद्धत आणि नंबर 5 उपाययोजना. या पायऱ्याच्या सुरुवातीला पहिला 4 पायऱ्यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यासाठी तथ्य अचूक आणि क्रमबद्ध शिकवतात, म्हणजेच विद्यार्थ्यांनी मूलभूत बॉक्स मध्ये तथ्य चोखपणे लक्षात ठेवली पाहिजेत, कारण त्याशिवाय पुढील पायरी उपयोजन होऊ शकत नाही. कारण हर्बर्ट म्हणतात की मन हे अनुभवांचा ढिंग आहे. नवीन ज्ञान हे जुन्या ज्ञानावर बांधले जाते, यासाठी जुने ज्ञान अगदी बरोबर स्मृती असणे गरजेचे आहे. आपण याला उदाहरण स्वरूपामध्ये पाहूया. शाळेत पहिली इयत्ता शिक्षिका क तज्ञ ही अक्षरे शिकवतात. हर्बर्टने सिद्धांतानुसार मुलांचे क हा आकार, त्यांचा उच्चार, डोके, खाली रेषा हे अगदी अचूकपणे लक्षात ठेवायला हवे, कारण 5वीत जाऊन त्याला क ची जागा ख लिहिली तर त्याचे संपूर्ण शब्दलेखन बिघडेल. त्यामुळे पाया घट्ट करण्यासाठी हर्बर्टने पुनरावृत्ती आणि स्पष्ट स्मृतीत भर दिला, म्हणूनच त्यांना स्मृती स्तरांचे पुरस्कर्ते असे मानले जाते. प्रश्न क्रमांक 5. विद्यार्थ्याने न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम पाठ न करता तो नियम वापरून सफरचंद खाली का पडते हे स्वतःच्या शब्दात स्पष्ट केले. हा अध्यापनाचा कोणता स्तर आहे? आकलन स्तर आहे. प्रश्न क्रमांक बी हे आपण पाहिलेलं आहे. पोपट आणि तत्वज्ञ यातील फरक काय आहे? आकल, पोपट म्हणजे जे आहे ते ओळखून वाचून रट्टा मारून पुढे जाणे. आकलन म्हणजे केवळ गोष्टी लक्षात ठेवणे नाही, तर त्या गोष्टीचा अर्थ उगवणे आणि त्या अर्थांचे भाषांतरण आपल्या सोयीनुसार शब्दात करणे. आकलन स्तरांची वैशिष्ट्ये व्याख्या. विद्यार्थी फॉर्म्युला GM1 M12 R2 कंठस्थ सांगू शकतो, पण जेथे सांगतो सफरचंद खाली पडते कारण पृथ्वी मोठी आहे आणि ती सफरचंदाला आपल्याकडे खेचते, तर सफरचंद प्रवर्तावर ठेवले तर खेचण्याचे बल कमी होते. लक्षात घ्या, त्याने जी गुरुत्व स्थिरांक हा शब्द न वापरता ती संकल्पना मांडलेली आहे. आपल्याला उदाहरणाद्वारे समजूया. उदाहरण देणे, तो फक्त सफरचंद नाही तर आकाशातून पाऊस टपकतो, चेंडू वर फेकला तर खाली येतो, अशी स्वतःची नवीन उदाहरणे तो देऊ शकतो. स्मृती स्तर, आकलन स्तर, उदाहरणापेक्षा सविस्तर आपण इथं पाहूया. तुम्हाला माहित आहे का, हा 5G फोन, त्यात 8GB रॅम किंवा 20,000 रुपये किंमत. तथ्य पाठ. आकलन, जेव्हा तुम्ही तुमच्या आजोबांना समजवाता की आजोबा हा फोन वेगाने चालतो कारण त्यात खूप मोठी मेमरी आहे, जसे तुम्ही घरात जास्त डब्बे ठेवता तसे, आणि 5G म्हणजे डेटा हवेपेक्षा वेगाने येतो, तसे टपालाऐवजी व्हॉट्सअप आदी, असं आजोबाला तुम्हाला समजून सांगावं लागेल. प्रश्न क्रमांक 6. विद्यार्थ्यांना समोर एक समस्या
देणे, जसे की तुमच्या गावात पाण्याची टंचाई आहे, त्यावर काय उपाय कराल? आणि त्यांना स्वतंत्र संशोधन करून देणे. हा अध्यापनाचा कोणत्या स्तरावरचा स्तर आहे? कोणत्या सर्वोच्च स्तर आहे? कोणता सर्वोच्च स्तर आहे आपण पाहूया. स्मृती, आकलन आणि चिंतन आणि अनुकरण. चिंतनशील, चिंतन करून काहीतरी निर्माण करणे. शोधक आणि निर्माता तयार करणे. हा अध्यापन शास्त्रातील शिखर आहे. या स्तरावर शिक्षक फक्त उत्तर देणारा ज्ञानकोश नसतो, तर विद्यार्थी स्वयं संशोधक बनतो. चिंतनशील स्तर ची वैशिष्ट्ये हंट आणि मॉरिस यांनी सिद्धांत मांडलेले आहेत. समस्या सोडवणे, विद्यार्थ्याला तयार उपाय देणे जातात, त्यावर प्रश्न दिला जातो. उच्च क्रांतीची विचारशक्ती निर्माण केली जाते. गृहीतके तयार केली जाऊ शकतात. विद्यार्थी विश्लेषण, मूल्यमापन आणि निर्मिती करतो. फक्त जुने आठवत नाही, तर जुन्या ज्ञानाचा वापर करून नवीन कल्पना सुचवतो. बौद्धिक स्वतंत्रता निर्माण होते. यात विद्यार्थी शिक्षकांच्या उत्तरापेक्षा आपले निष्कर्ष महत्वाचे मानतो. आकलन आणि चिंतन यातील फरक. आकलन हे फक्त काम करतं. उदाहरणार्थ, हे पाणी टाकीतून पाईपने कसे येते? चिंतन, ह्यात काय चूक आहे, काय बदल करू शकतो? उदाहरणार्थ, हीच टाकी 10 वर्षांनी कमी पडत आहे, तिची क्षमता वाढवण्याची किंवा पाणी पुनर्वापन करण्याची नवीन पद्धत निर्माण करणे, हाच खरा चिंतनशीलचा प्रमुख विषय मानला जाऊ शकतो. यामधील स्मृती, आकलन, चिंतन, संशोधन आदी वेगवेगळे विषय यामध्ये येऊ शकतात. यात संशोधनाची पायरी असते, यात समस्येची सखोल जाण असते, यात नवीन उपायाची उभारणी केली जाऊ शकते. प्रश्न क्रमांक 7. अध्यापनाच्या आकलन स्तरांचे मुख्य पुरस्कर्ते कोण आहेत? मॉरिसन. पाहूया. आकलन स्तर म्हणजे रट्टाच्या पुढची पायरी. या स्तरावर विद्यार्थ्यांचे फक्त काय नव्हे तर का आणि कसे हे समजून घेणे अपेक्षित असते. हा स्तर शास्त्रीय पद्धतीने मांडण्याची शिक्षणशास्त्रज्ञ म्हणजे हेनी, क्लिंटन, मॉरिसन आदी. मॉरिसनच्या मास्टरी लर्निंग सिद्धांत. मॉरिस यांनी शिकवण्याची 5 पायऱ्या मांडल्या आहेत. अन्वेषण, विषयाची सामान्य ओळख, सादरीकरण, त्यानंतर आत्मसातीकरण, संघटन आणि स्मरण आदी. अर्थपूर्ण शिक्षणाची मॉरिसचा भर राहिलेला आहे. त्यांच्यामध्ये जोपर्यंत विद्यार्थी त्या विषयाचा अर्थ घेऊन त्यांचे भाषांतरण आपल्या सोयीनुसार शब्दानुसार करू शकत नाही, तोपर्यंत तो खरा शिक्षक होत नाही. ते म्हणतात, शिक्षण म्हणजे सवयी निर्माण करणे नव्हे, तर आकलन शक्ती विकसित करणे आहे. आदी. यामधील अन्वेषण, शिक्षक लोकशाही, हुकुमशाही उदाहरण पाहिलेलं आहे आपण. सादरीकरण, दोन्ही तुलनात्मक वैशिष्ट्य करणे. आत्मसातीकरण, विद्यार्थ्यांमध्ये माहिती वाचली त्यावर चर्चा करणे. संघटन, विद्यार्थ्यांना आपल्या मेंदूंच्या दोन्ही फरक नीट समजून सांगणे. स्मरण, आवर्तन शिक्षक म्हणाले, तुम्हाला आठवते का, पाकिस्तानात लष्कर हुकुमशाही आहे, तेथे आम्ही निवडणुकीद्वारे सरकार बनवतो आदी. प्रश्न क्रमांक 8. विद्यार्थ्यांनी रस्त्यावरून जाताना वाहतुकीचे नियम पाळणे, प्रौढांशी सभ्यपणे बोलणे आणि समाजांच्या चालीरीतीशी जुळून घेणे हे अध्यापनाच्या कोणत्या उद्दिष्टाचे यश आहे? ध्यान, विचारांचे विकास आणि स्वावलंबन. ऑप्शन क्रमांक डी, सामाजिक समायोजन. माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. त्याला समाजात राहायचे असेल तर त्याला त्या समाजाचे नियम, परंपरा आणि अपेक्षा समजून घ्याव्या लागतात. आपली वैयक्तिक इच्छा आणि सामूहिक इच्छा यात सुसंवाद साधण्याचा प्रक्रियेला सामाजिक समायोजन असे म्हटले जाते. हे उद्दिष्ट का महत्वाचे आहे? अध्यापनाचे यश फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर नोकरी नाही इतकेच मर्यादित नाही, तर तो माणूस समाजात राहून कसे वेगळे वागतो, भावनांचा आधार करतो, सामूहिक निर्णयांना जसे की रांगेत उभे राहणे सहमत होतो का यावर ठरते. उदाहरणार्थ, कल्पना करा, एक नवीन विद्यार्थी शाळेत आला आहे. जर त्याला फक्त ज्ञान पर्याय मिळत असेल तर गणितात हुशार आहे, पण सकाळी प्रार्थना उभा राहत नाही, रांगेत ढकलमुखी करतो, जेवणाच्या वेळी सगळ्यांची वाट न पाहता स्वतः खाऊ लागतो. या सगळ्या गोष्टी समाजाच्या नियमाच्या विरोधात आहे. समाजात बसला तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला
वेळेवर करावं लागेल. दिवाळी, ईद, ख्रिसमस सगळे सण साजरे करणे, सहभागी होणे याचा अर्थ की वडिलांची मैत्री, प्रौढांना बोलताना कसं बोलायचं, आदराने कसं वागायचं, या सगळ्या गोष्टी सामाजिक समायोजनामध्ये निर्माण होतात. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणते उदाहरण चिंतनशील स्तरांचे सर्वोत्तम वर्णन करते? ऑप्शन क्रमांक सी, त्या कवितेवर स्वतःची टीका लिहिणे आणि ती आधुनिक काळाशी कशी जोडता येईल हे सांगणे. ऑप्शन क्रमांक 3 त्याचे विश्लेषण. चिंतनशील स्तर हा अध्यापनाचा सर्वोच्च स्तर आहे. संशोधनात्मक स्तर सुद्धा याला म्हटलं जातं. स्तरावरील विद्यार्थी शिकवणारा नसून तो टीकाकार, विश्लेषक आणि निर्माता बनत असतो. चिंतनशील स्तरावरील गुरुकिल्ली म्हणजे मूल्यांकन, स्मृती, पुनरुत्पादन, आकलन, स्वतःच्या शब्दात मांडणे, चिंतन करणे. ही गोष्ट बरोबर आहे का? ती सुधारता येईल का? तिचा आजच्या काळात काय उपयोग आहे? या सगळ्या स्तरावर विचार करणे आणि विद्यार्थ्यांसमोर वेगवेगळ्या स्तरावरील जाणीवेची भावना निर्माण करणे आणि ती सोडवण्याचे स्वतंत्र निर्माण करणे हे चिंतनशील स्तरावर मानलं जाऊ शकतं. पाठ करणे, शिक्षकांच्या शब्दात समजवणे, बारकाईने विश्लेषण करणे, मुद्दे लिहून ठेवणे, स्वतःची टीका करणे. जसे उदाहरणार्थ स्वरूप पाहूया. शिक्षकांनी वर्गात कबीरचा दोहा शिकवला. बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पंछी को छाया नहीं, फल लागे अति दूर. मोठा झाला तरी काय झालं? खजुरीचा झाडासारखा प्रवाशाला सावली नाही, फळे नाही. ती फक्त उंचावर तेवढं दिसत असतं. त्याचा फायदा काहीच होत नसतो. प्रश्न क्रमांक 10. विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना शिवकाम, मोबाईल दुरुस्ती, शिवकाम म्हणजे शिवणीचे काम करणे, शिकवण्याचे काम करणे आदी. त्यानंतर मोबाईल दुरुस्ती किंवा स्वयंपाक यासारखे व्यावहारिक कौशल्य शिकवणे हे अध्यापनाच्या कोणत्या उद्दिष्टामध्ये संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक बी, स्वावलंबन आणि समस्या निवारण. कसं? स्वावलंबन म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः गरजा स्वतः करणे. ही समस्या निवारण म्हणजे जेव्हा काही बिघडते किंवा अडचण येते तेव्हा परिस्थितीचे विश्लेषण करून योग्य उपाय शोधून काढणे. शिवणकाम, मोबाईल दुरुस्ती, स्वयंपाक ही जीवन कौशल्य आहेत जी एखाद्या व्यक्तीला आर्थिक, सामाजिक आणि दैनंदिन आघातापासूनच वाचवतात. हे उद्दिष्ट का वेगळे आहे? अध्यापनाचा हा भाग विद्यार्थ्याला नोकरी शोधणारा न बनवता नोकरी देणारा किंवा किमान स्वयंरोजगार बनवणारा भर देतो. हे त्याला आत्मविश्वास पण देतो. उदाहरणार्थ समजा एक विद्यार्थ्याला पाककला शिकवली गेली. जर तो स्वावलंबी नसेल, त्यांनी 2 दिवस हॉस्पिटलमध्ये गेला. रोज बाहेरचे महागडे आणि स्वस्त जेवण खातो. त्याला अंडी उकडायला सुद्धा येत नाहीत. तो आईवर अवलंबून असतो. जो स्वतः स्वावलंबी असतो तो सगळ्या गोष्टी करत असतो. सगळ्या गोष्टीवर तो अवलंबून राहत नसतो. तो स्वतःहून करत असतो. लहानपणी शिकवलेल्या कौशल्याचा वापर करतो. त्याला माहित आहे तांदूळ कसे शिजवतात, भाजी कशी करतात. किंवा जर स्वतःला काही येत नसेल तर तो युट्यूबवर समस्या निवारण रेसिपी शोधत असतो. समस्याचे निवारण आणखी एक पैलू मोबाईल दुरुस्ती, चार्जिंग अध्यापनाची ही उद्दिष्टे आहेत. महात्मा गांधी नैतिक शिक्षणातून आजच्या या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून 2020 पर्यंत अत्यंत महत्वाचे मानले जाते. ज्यामध्ये व्यावसायिक कौशल्य 6वी इयत्तापासून ते शाळेपर्यंत अनिवार्य केले गेलेले आहे. एकंदरीत अध्यापनाची गुरुकिल्ली उत्तम अध्यापन म्हणजे विद्यार्थ्यांना स्मृती, आडवळ पासून आकलनता, वर्सेस आणि मग चिंतन हंड करणे, शेवटी हे सगळे ज्ञान सामाजिक समायोजना, चांगल्या नागरिक बनवणे आणि स्वावलंबन आर्थिक व्यवहार कौशल्य मध्ये रूपांतरित करणे होते. तेव्हा शिक्षण सार्थकी लागते. तुम्हाला मॉरिसन वर्सेस हर्बर्ट याच्या शिकवणाऱ्या पायऱ्यांचा किंवा हंट यांच्या स्तरावर तुम्ही स्वतंत्रपणे नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. आज चांगला वाटला तर 100% कॉमेंट्स मध्ये सांगा. यातून व्हिडिओतून बरेच काही तुम्हाला शिकायला भेटेल. खूप खूप आभार.